जय शिवराय। आत्ता गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेला हा फोंडा किल्ला करण्यासाठी आपण आलेलो आहे। याला फार्मागुडी असं देखील म्हटलं जातं। तर या संपूर्ण किल्ल्याची आता आपण सफर करूयात आणि हा संपूर्ण किल्ला काय आहे त्याचा इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल। चला तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा। किल्ले फोंडा हा तालुका फोंडा व जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी स्थित आहे। गोव्यातल्या रयतेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्य वाढवण्यासाठी शिवरायांनी, शंभूराजांनी आणि मावळ्यांनी जीवाची बाजी लावत पोर्तुगीज व आदिलशाच्या फौजांना दूर चारत जो काही पराक्रम घडवला तो इतिहास आजपर्यंत फक्त वाचला होता। तोच मराठ्यांचा पराक्रमी इतिहास आज जगता व अनुभवता आला आहे। त्यापैकीच एक किल्ला म्हणजे किल्ले फोंडा, जिथं 3 मोठ्या लढाया झाल्या होत्या। 2 छत्रपती शिवरायांच्या आधिपत्याखाली तर दुसरी छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत। आदिलशहाने हा किल्ला बांधला, पुढे तो 1549 साली पोर्तुगीजांनी जिंकला। त्यानंतर पुन्हा आदिलशहाने हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला। राज्याभिषेक सोहळ्यानंतर महाराजांनी कोकणातील आदिलशाहीचा मुरुक मारण्यास सुरुवात केली। तेव्हा बेळगावच्या घाटाखालील बाजू म्हणजेच आदिलशहाच्या ताब्यात असलेला फोंडा किल्ला घेण्याचे महाराजांनी ठरवले। याआधी एकदा 1666 साली मराठ्यांच्या फौजांनी फोंडा काबीज करण्याचा प्रयत्न केला होता, पण लढाईत आदिलशाही सैन्याला पोर्तुगीजांनी मदत केल्यामुळे त्यावेळी माघार घ्यावी लागली होती। पण यावेळी 2000 घोडदळ आणि 7000 पायदळ घेऊन फोंडा किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी मराठ्यांच्या फौजा सज्ज झाल्या होत्या। 18 एप्रिल 1675 साली मावळ्यांनी फोंड्यावर हल्ला केला। त्यावेळी किल्लादार होता आदिलशाहीचा सरदार मोहम्मद खान। फोंड्याचा हल्ला चालू असतानाच मराठ्यांच्या एका तुकडीने चंदर आणि आजूबाजूची गावे जिंकून घेतली। 16 मे 1675 साली महाराजांनी फोंडा स्वराज्यात सामील करून घेतला। फोंडा जिंकल्यानंतर महाराजांनी गडाची दुरुस्ती करून नवीन बांधकाम केले। फोंडा पुढे स्वराज्यातच राहिला व महाराजांनी येसाजी कंक यांची तिथे किल्लेदार म्हणून नेमणूक केली। पुढे शंभूराजांच्या उत्तर कोकणात सिद्धी व पोर्तुगीजांसोबत चकमकी चालूच होत्या। छत्रपती संभाजी महाराजांनी 21 जुलै 1683 साली पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या चौल व रेवदंड्याच्या किल्ल्यावर हल्ला करून किल्ल्याला वेढा टाकला।